नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि निसर्गरम्य हिल स्टेशन म्हणजे माथेरान येथे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माथेरानबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। इथे कसे जायचे, कोणकोणती पर्यटन स्थळ पाहायची, प्रवासाला निघताना कोणत्या गोष्टी सोबत घ्यायच्या आणि कोणती काळजी घ्यायची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला खर्च किती येतो हेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच अनेक जण माथेरानला प्रसिद्ध टॉय ट्रेनसाठी येतात। टॉय ट्रेनसाठी किती वेळ थांबावं लागतं, तिकीट कसं मिळतं आणि माझा अनुभव काय होता हे देखील या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला माथेरान ट्रिपसाठी लागणारी संपूर्ण माहिती मिळेल। आणि जर तुम्हाला अशाच प्रवास, पर्यटन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। चला तर मग सुरू करूया आपली माथेरान सफर। तर माथेरानला जाण्याचं पहिलं ऑप्शन आहे ट्रेन। मुंबईपासून माथेरान साधारण 2 तासांच्या अंतरावर आहे। सर्वप्रथम तुम्हाला ट्रेनने नेरळ स्टेशनपर्यंत यावे लागते आणि नेरळ स्टेशनवर उतरल्यावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर टॉय ट्रेनचे तिकीट काउंटर आहे। नेरळ पहिली ट्रेन ही 8:50ला सुटते। तिकीट विक्रीसाठी 45 मिनिटं आधी सुरू होतात आणि मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 45 मिनिटं जरी आधी तिकीट सुरुवात झाली तरी लोक रांगेत 2 ते 3 तासांपासून उभे राहतात। विशेषतः शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तर सकाळी 5:30 पासून रांगा लागतात। ह्याचं मेन कारण म्हणजे फक्त एका वेळी 100 प्रवासी प्रवास करू शकतात। त्यामुळे 84 जागा सेकंड क्लाससाठी आणि 16 जागा फर्स्ट क्लाससाठी राखीव असतात। त्यामुळे इथे 2 स्वतंत्र रांगा तयार होतात, एक म्हणजे फर्स्ट क्लास तिकिटासाठी आणि दुसरी म्हणजे सेकंड क्लास तिकिटासाठी। त्यामुळे तुम्ही कोणत्या वर्गाचे तिकीट घेणार आहात ते आधी ठरवून योग्य रांगेत उभे राहा। तिकीट दराबद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट क्लासचं तिकीट आहे 340 रुपये पर पर्सन, तर सेकंड क्लासचं तिकीट आहे 95 रुपये पर पर्सन। त्यामुळे टॉय ट्रेन हा एक स्वतःमध्ये एक भन्नाट अनुभव आहे। डोंगराळ दऱ्यामधनं वळणावळणाच्या रुळांनी जाताना निसर्गाची इतकी अप्रतिम दृश्य पाहायला मिळतात। वाटेत काही काही छोटे छोटे स्टॉल आणि छोटे छोटे स्टेशन आहेत, तिथे खाद्यपदार्थांची दुकान देखील आहे। त्यामुळे संपूर्ण प्रवास सुंदर आणि आनंददायी होतो। जर तुम्ही सकाळी 8:50ची ट्रेन पकडणार असाल तर तुम्ही साधारण 11 वाजेपर्यंत माथेरानला पोहोचता। त्यामुळे सकाळचा वेळ हा प्रवासात खूप सुंदर जातो। आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जर गर्दीमुळे तुम्हाला नेरळ टू माथेरान टॉय ट्रेन मिळाली नाही तर काळजी करू नका। तुम्ही माथेरान फिरून झाल्यानंतर परतीच्या प्रवासात माथेरान ते नेरळचा टॉय ट्रेनचा अनुभव घेऊ शकता। त्यामुळे टॉय ट्रेनचा अनुभव घेण्याची संधी मात्र हुकत नाही। आता समजा तुम्हाला टॉय ट्रेनचं तिकीट मिळालं नाही तर काळजी करण्याची गरज नाही। नेरळ स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला शेअरिंग टॅक्सी सहज उपलब्ध होतात। या टॅक्सीचा दर प्रति व्यक्ती सुमारे 120 आहे आणि साधारण निश्चित दर असतो। या टॅक्सी तुम्हाला थेट माथेरान एंट्री गेटपर्यंत घेऊन जातात। दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचं प्रायव्हेट व्हेकल। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, माथेरान हे पूर्णपणे पोल्युशन फ्री हिल स्टेशन आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची कार, बाईक आणि इतर वाहने माथेरानच्या आत नेण्याची परवानगी नाही। सर्व वाहने एंट्रन्सच्या जवळ म्हणजे अमन लॉन्स पर्यंतच पार्किंग करू शकतो। माथेरानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक पर्यटकाला एंट्री फी काढावी लागते आणि सध्या ही एंट्री फी 50 रुपये प्रति व्यक्ती आहे। त्यामुळे एंट्री गेट जवळ पोहोचल्यानंतर सर्वप्रथम एंट्री तिकीट काढावे। तर हे आहे माथेरानचं मुख्य प्रवेशद्वार। पण इथून पुढेही आपला प्रवास संपत नाही, कारण एंट्रन्स गेट पासून माथेरानच्या मेन मार्केटपर्यंत आणि मेन स्टेशनपर्यंत अजून काही अंतर पार करावे लागते आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुमच्याकडे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत। तर सर्वात पहिलं आणि लोकप्रिय ऑप्शन म्हणजे ई रिक्षा। याचा खर्च साधारण प्रति व्यक्ती 35 रुपये असतो। एका रिक्षामध्ये साधारण 3 प्रवासी बसू शकतात। मात्र तुमच्याकडे मोठे सामान असेल तर त्यावेळी वेगळे शुल्क लागू शकते, त्यामुळे आधीच विचारून घेणे आवश्यक। दुसरा पर्याय म्हणजे अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणारी टॉय ट्रेन। या ट्रेनचे तिकीट साधारण 55 रुपये आहे। मात्र नेरळच्या टॉय ट्रेनप्रमाणेच इथेही गर्दी दिवसांमध्ये रांगा
मध्ये थांबावे लागते, त्यामुळे वेळ असेल आणि टॉय ट्रेनचा अनुभव घ्यायचा असेल तर हा पर्याय चांगला आहे. याविषयी हॉर्स रायडिंग अँड हँडपुल रिक्षा हे देखील माथेरानमधील पारंपरिक आणि प्रसिद्ध पर्याय आहेत. यांचे दर मात्र निश्चित नसतात, ते हंगाम, गर्दी आणि अंतरानुसार बदलत जातात. त्यामुळे तिथे पोहोचल्यानंतर त्याची सध्याची किंमत विचारून घेणे योग्य ठरेल. आणि जर तुम्हाला चालायला आवडत असेल तर सर्वात स्वस्त आणि निसर्गाचा आनंद देणारा पर्याय म्हणजे पायी जाणं. अमन लॉज पासून मेन माथेरानपर्यंत चालत पोचायला साधारण 30 मिनिटाचा वेळ लागतो. विशेष म्हणजे तुम्ही टॉय ट्रेनच्या ट्रॅकच्या बाजूने चालत जाऊ शकता. वाटेत हिरवागार निसर्ग, डोंगर, दऱ्या आणि थंडगार वातावरणाचाही आनंद यामुळे घेता येतो. नेक्स्ट आहे स्टे ऑप्शन्स. खरं तर बरेच जण माथेरानला 1 डे ट्रिपसाठी येतात, पण जर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर तुमच्यासाठी मी काही बजेट फ्रेंडली ते लक्झरी स्टे ऑप्शन शोधले आहेत. या सर्व ठिकाणाचे रिव्ह्यू आणि रेटिंग चांगले आहेत. बुकिंग करण्यापुरता गुगल मॅप्सवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळून येथे थेट चौकशी करू शकता. आता स्क्रीनवर मी काही बेस्ट ऑफ स्टे ऑप्शन दाखवत आहे, त्यामुळे तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडता येईल. प्लेसेस पाहण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्या माथेरानमध्ये अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क खूप कमी असते, त्यामुळे इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच अनेक ठिकाणी UPI आणि कार्ड पेमेंट स्वीकारले जात नाही. विशेषतः टॅक्सी, रिक्षा आणि काही स्थानिक विक्रेत्यांकडे कॅश पेमेंटचीच गरज पडते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण माथेरानमध्ये फक्त 2 ATM आहेत आणि गर्दीच्या दिवसांमध्ये तिथे कॅशची कमतरता देखील असू शकते. त्यामुळे ट्रिपला येताना पुरेशी कॅश सोबत ठेवणे नक्कीच फायदेशीर ठरेल. तर आता या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा आणि आपण पाहूया माथेरानमधली सुंदर ठिकाणे. येथील सर्व पॉईंट तुम्ही हॉर्स रायडिंगनी करून फिरू शकता. हॉर्स रायडिंगचे चार्जेस मी वर दाखवले आहेत. हे सीझन, वीकेंड आणि गर्दीनुसार बदलतात, त्यामुळे तिथे जाऊनच सध्याचा रेट विचारून घ्या. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, घोडा प्रत्येक ठिकाणी पॉईंटनी अगदी शेवटपर्यंत जात नाही. अनेक ठिकाणी थोडेसे चालावं लागतं. दुसरा पर्याय म्हणजे सर्व पॉईंट पायी फिरणे. याचा मोठा फायदा म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी आवडलं असेल त्या ठिकाणी तुम्ही अधिक वेळ घालवू शकता. आता मी सर्व पॉईंट मॅपनुसार तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे खंडाळा पॉईंट. जसं मी आधी सांगितलं होतं, जवळपास प्रत्येक पॉईंटपर्यंत जाण्यासाठी थोडं चालावं लागतं. इथून तुम्हाला दूर खंडाळ्याचा डोंगर दिसतो, म्हणून या ठिकाणाला खंडाळा पॉईंट असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर अलेक्झांडर पॉईंट. अलेक्झांडर पॉईंट हे दिसणारे निसर्गरम्य दृश्य खूप सुंदर आहे. फोटो काढण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. पुढचा पॉईंट आहे रामबॉग पॉईंट. इथून दिसणारा व्ह्यू काही प्रमाणात अलेक्झांडर पॉईंट सारखाच आहे, पण इथे थोडं अधिक खाली जाता येतं, त्यामुळे निसर्गाचा अनुभव आणखी जवळून घेता येतो. तसेच जवळपास प्रत्येक पॉईंट जवळ तुम्हाला स्नॅक्स आणि रिफ्रेशमेंटचे स्टॉल्स मिळतील. त्यानंतर आहे चौक पॉईंट. हा पॉईंट तर इतर पॉईंटपासून थोडा लांब आहे आणि इथे पोहोचण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला चालावं लागतं. इथून तुम्हाला मोरबे डॅम आणि इशारगडचा खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. पुढचा पॉईंट आहे वन ट्री हिल पॉईंट. पूर्वी या ठिकाणी एका मोठ्या दगडावर एकच मोठं झाड होतं, म्हणून ह्या पॉईंटला वन ट्री हिल पॉईंट असं नाव पडलं. मात्र वीज पडल्यामुळे हे झाड आता अस्तित्वात नाही. आता येथे येतो बेलवेंडर पॉईंट. या ठिकाणी एकच वेळी 3 सुंदर दृश्य पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे इर्शालगड, मोरबे डॅम अँड प्रबळगड. पुढे आपण ज्या भागात जाणार आहे तिथे अनेक पॉईंट एकमेकांच्या जवळ आहेत, पण त्याआधी इथे काही चांगली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही इथे लंच किंवा थोडा आराम करून पुढचा प्रवास करू शकता. लंचमध्ये तुम्ही म्हणाल तर मिसळ इथली खूप बेस्ट असते आणि मॅगी ही देखील छान असते. आता येतो माथेरानमधील सर्वात लोकप्रिय पॉईंट एक आहे लॉर्ड पॉईंट. इथून दिसणारं दृश्य खरोखरच अप्रतिम आहे. येथून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कलावंतिनीचा फोर्ट, शेर की गुफा आणि इतर अनेक प्रसिद्ध ठिकाण पाहायला मिळतात. काही ठिकाणं टेलिस्कोपची सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामुळे दूरची दृश्य अधिक स्पष्टपणे पाहता येतात. इथे काही पेड गेम्स आणि ॲक्टिव्हिटी देखील आहेत. त्यानंतर आहे हनीमून पॉईंट. मात्र इथे माझ्या मते इतकं काही विशेष पाहायला मिळत नाही, त्यामुळे वेळ कमी असल्यास तुम्ही हे स्किप करू शकता. आणि आता येतो आणखी एक अप्रतिम पॉईंट म्हणजे लुईसा पॉईंट. हा मात्र आवडत्या पॉईंटपैकी एक आहे. इथे पोहोचण्यास साधारण 20 मिनिटं चालावं लागतं, त्यामुळे अनेक जण हॉर्स राईडचा पर्याय निवडतात. या ठिकाणी सतत छान वारा असतो आणि वातावरण खूप आल्हाददायी असतं.
त्यामुळे इथे बसून निसर्गाचा आनंद घेता येतो. चहा किंवा छोटे मोठे स्नॅक्स खाण्याची मजा इथे काही वेगळीच आहे. जर तुम्हाला माथेरानचा फेमस पॉईंट म्हणजे गडावरचा गणपती, जे माथेरानचं खूप मोठं आकर्षण आहे, ते बघायचं असेल तर हा अनुभव आपल्याला टॉय ट्रेनमधनं घेता येतो. खूप सुंदर विशाल अशी गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि माथेरान मेन मार्केटला देखील काही शॉपिंगची दुकानं आहे. तिथे तुम्ही शॉपिंग किंवा काही खाद्यपदार्थ विकत घेऊ शकता. तर आपण जवळपासचे सर्व पॉईंट्स पाहिलेले आहेत. जर तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर हा एक चांगला प्लॅन ठरू शकतो. सकाळची टॉय ट्रेन घेऊन 11 वाजेपर्यंत माथेरानला पोहोचाल. त्यानंतर एखाद्या ठिकाणी नाश्ता करून सर्वप्रथम कंडाळा पॉईंट, अलेक्झांडर पॉईंट आणि जवळपासचे पॉईंट आपण दुपारचा लंच ब्रेक घेऊ शकतो. त्यानंतर स्थानिक मंदिर, लेक पॉईंट आणि लुईसा पॉईंट पाहू शकता. संध्याकाळच्या वेळात माथेरान मार्केटमध्ये थोडी खरेदी आणि फिरणं करून परतीच्या प्रवासाचा प्लॅन करू शकता. अशा प्रकारे नियोजन केल्यास एक दिवसाची ट्रिप सक्सेसफुल होते. आणि तसं ज्यांना 2 दिवसाची ट्रिप करायची आहे त्यांच्यासाठी पण मी हा प्लॅन बनवला आहे, तो पण तुम्ही एकदा पाहू शकता. तर आता टोटल खर्च किती येतो? पहिला म्हणजे प्रवासासाठी टॉय ट्रेन नेरळ ते माथेरान सेकंड क्लास 95 रुपीज लागतात आणि फर्स्ट क्लास 340 रुपये लागतात. शेअरिंग टॅक्सी नेरळ ते अमन लॉज 100 रुपये प्रति व्यक्ती घेतात. प्रवेश शुल्क हे सगळ्यांसाठी कॉमन असतं आणि ते 50 रुपये द्यावे लागतं. पार्किंग जर तुम्ही स्वतःच्या व्हेकलने आलात तर 4 चाकीसाठी 100 रुपये आणि दुचाकीसाठी 30 रुपये द्यावे लागतात. ई रिक्षा करून गेलात तर 35 रुपये प्रति व्यक्ती पडतात. आता राहण्याचा खर्च, हॉटेल लॉज घेतलं तर 1200 ते 1500 मध्ये रूम उपलब्ध होतात आणि जर तुम्ही फक्त फ्रेश होण्यासाठी रूम घेत असाल तर 700 रुपयांमध्ये पण अवेलेबल होते. आता प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासाठी किती खर्च लागतो ते बघूया. जर घोडेस्वार होऊन वेगवेगळे पॅकेज असतात. जर 5 पॉईंट घेतले तर 500 रुपये, 7 पॉईंट 600, 12 पॉईंट 750 असा खर्च येऊ शकतो. आता जेवणाचं म्हटलं तर जेवणाचा साधारण खर्च 300 ते 500 रुपये प्रति व्यक्ती येतो. एकूण बजेट अंदाजे लावले तर एक दिवसाच्या ट्रिपसाठी 800 रुपये तुमची सहल चांगली होऊ शकते. आणि 2 दिवस आणि 1 रात्र असं राहण्याचा खर्च काढला तर 2500 ते 2000 असा खर्च येऊ शकतो. यात महत्त्वाची टीप म्हणजे जर सुमारे तुम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजे विकेंड्सला आणि गर्दी हंगामाच्या दिवशी म्हणजे सीझन असेल, जसं की जुलै, ऑगस्ट हा महिना पावसाचा असतो, यामध्ये गेलात तर खूप बदल होऊ शकतात. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशा छान छान अपडेटसाठी आमच्या चॅनलच्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहतील.